नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर मिठू इकडे ट्रेनिंग घेत असते की कसं पेरणारा लँग्वेज चेंज करून बोलायचं आहे आणि गावाकडची लँग्वेज म्हणजे आला त्याला असं करून बोलायचं आहे. तेव्हा ती म्हणायला लागते की बाबा नाही, तुला सगळ्या लँग्वेज खूप चांगल्या प्रकारे घ्यायचं आहे, पण प्रेरणा सांगते की मी मालवणी बोलू शकते, ते जास्त इझी आहे. मग त्या मंजुषाला फोन करतायत आणि मंजुषाशी बोलणं होतंय, जॉब कन्फर्म होतो आणि मीनवाईल मंजुषाने शारदाचा जीव घेतलेला आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत, इकडे मिठू सांगत असते प्रेरणादी तू आठवण ठेव, तुला प्रत्येक लँग्वेजमध्ये तुका माका असं करून बोलायचं आहे, म्हणजे गावाचा टच येतो. कितीही काही झालं ना तरी तुला तुझा लँग्वेजचा गोष्ट म्हणजे सोडता कामा नये. तेव्हा प्रेरणा म्हणते अच्छा, म्हणजे माका इकडे जायचं आहे, तिकडे जायचं, हे करायचं आहे, ते करायचं आहे, असं ती प्रॅक्टिस करायला सुरुवात करते. तेव्हा मिठू म्हणते हे बरोबर आहे, पण प्रत्येक गोष्टीच्या पहिले तुला आपण हे करू, तुम्हाला सांगू का, हे करू का, असं बोललीस तर असं वाटेल की हे गावाकडचं आहे आणि त्या मंजुषाचा थोडासा तुझ्यावरती विश्वास बसेल. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, हे तर बरोबर आहे, पण ही लँग्वेज जर मी सोडली किंवा मी माझ्या लँग्वेजमध्ये बोलली तर थोडं प्रॉब्लेम होऊ शकतो ना. मला असं वाटते त्यापेक्षा मी माझी मालवणी बोलली तर जास्त सोपी आहे ना. तेव्हा मिठू म्हणते बरोबर आहे प्रेरणादी, तू तुझी मालवणी लँग्वेजेस बोल, ते जरा जास्त सोपं होईल. तेव्हा त्याच्या म्हणते हे आम्हाला का आठवलं नाही, खरं म्हटलं तेच तुझ्यासाठी सोपं पडणार आहे. तेव्हा ती म्हणते हे बघ आता मी सुरुवात करते. तेव्हा त्याच्या विचारते प्रेरणा तू कन्फर्म आहेस ना, तेव्हाच तू आता रेडी हो. तेव्हा ती म्हणते हो मी रेडी आहे, तुम्ही कोणी माझी काळजी करू नका, मी आहे ना, यावेळेला हे काम मी खूप छान प्रकारे हँडल करेल. तेवढ्यात ती लगेच मंजुषाला फोन करते. मंजुषा इकडे तिच्या कामामध्ये असते, तिला फोनचा आवाज जसाच येतो तसंच ती फोन उचलते आणि म्हणते बोला कोण बोलतंय. तेव्हा ती म्हणते ती शारदा आहे ना, त्यांनी मला स्वयंपाकासाठी तुमचा नंबर दिला आहे, मी शेवंत बोलते आणि माका कामाची गरज आहे. तेव्हा ती म्हणते अच्छा ठीक आहे, तुला काय काय जमतं मला सांग, म्हणजे आमच्याकडे स्वयंपाकाची पद्धत थोडी वेगळी आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते की तुम्ही जे सांगा ते मी बनवू शकते, मला सगळ्या प्रकारचा स्वयंपाक येतो, तुम्ही जी वस्तू बोलाल ना ते मी तुम्हाला बनवून देईल. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, पण आमच्या इथे कमी तिखटाचं, कमी तेलाचं आणि प्रत्येक जेवणामध्ये गोड लागतो आणि एकदम सात्विक जेवण लागतं, त्याच्याशिवाय आमच्या घरामध्ये कोणी जेवत नाही. तेव्हा प्रेरणा म्हणते तसंही मला स्वयंपाक जमेल, तुम्ही नका ना काळजी करू. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, मग एक काम कर, तू उद्या येऊन जा. पण मंजुषाचा संशय थोडा वाढलेला असतो. इकडे प्रेरणा म्हणते स्वामी आता जसं वाचवलं आहे तसं उद्या सुद्धा वाचवा. तेव्हा मिठू म्हणायला लागते हो, पण हे वाचवलं तर आहे, पण ती मंजुषा दिसते तेवढी साधी नाही आहे. प्रेरणा दी तुला सतर्क करायला लागेल आणि सगळ्या गोष्टींकडे बारीक लक्ष ठेवायला लागेल. तेव्हा त्याच्या म्हणते हो प्रेरणा, तुला याच्यामध्ये कोणती चूक करून चालणार नाही, आपल्याला गुप्तहेर म्हणून खूप शांत आणि खूप समजदारपणे काम करायचं आहे. तेव्हा ती म्हणते तुम्ही नका ना काळजी करू, मी आहे ना, मी सगळं खूप छान प्रकारे हँडल करेल. दुसरीकडे मंजुषा इकडे तिच्या कामामध्ये असते. तेवढ्यात तिथे तिचा माणूस येतो. तेव्हा तो म्हणायला लागतो मॅडम तुम्ही जसं सांगितलं आहे ना तसंच मी काम केलं आहे. तेव्हा ती म्हणते काय काम केलं, जे काय असेल ते सविस्तर सांग. तेव्हा तो म्हणतो तुम्ही सांगितलं होतं ना शारदाला सुखरूप पोचवायला, मी तिला देवाघरी सुखरूप पोचून आलो आहे, म्हणजे जंगलामध्ये तिला लटकवलं. आता कसं विषय संपला, कारण की असं लोकांना वाटेल की तिने मुलीचा असा अपहरण झाल्यामुळे तिने स्वतःहून स्वतःचा जीव घेतला आणि कोणापर्यंत ही बातमी सुद्धा पोचणार नाही, तुम्ही निश्चिंत व्हा, मी सगळं काम खूप चोख केलं आहे. तेव्हा ती म्हणते खरंच शारदा तुझी मला खूप आठवण येईल, शेवटच्या तुझ्या हातचे जे पोहे आहेत ते मला खायला पाहिजेत, त्यानंतर तुझ्या हातून मला काही खाता येणार नाही आणि काही बोलता सुद्धा येणार नाही. खरंच शारदा तू खूप छान होती, पण खूप लवकर मला सोडून गेली, तुझ्या आत्म्याला शांती मिळावी. हे सगळं करून तिला खूप आनंद होत असतो. दुसरीकडे तेजाला काही झोप लागत नसते. तेव्हा ती विचार करते की हर्षितला उठूया. ती हर्षितच्या जवळ प्रेमाने जाते आणि त्याच्या दाढीबरोबर खेळायला लागते. तेव्हा ती म्हणते हर्षित उठणार रे, एवढी मस्त गुलाबी थंडी पडली आहे आणि तू झोपतोय काय. तेव्हा तो म्हणतो तेजा मला झोपू दे ग, मला खरंच खूप झोप आली आहे. तेव्हा ती म्हणते काय रे, मी एवढं तुझ्याशी रोमॅन्टिक वागत आहे आणि तुला झोपायचं आहे, हे काही बरोबर नाही, मला तुझं हे वागणं बिलकुल आवडलं नाही. तेव्हा तो म्हणतो अगं झोपू दे ना, मी खरंच खूप थकलो आहे. तेव्हा ती म्हणते असं कसं, हे तुझं वागणं अगदीच चुकीचं आहे, म्हणजे मी जवळ आली की तू असं मला हडतूड करशील, हे मला बिलकुल आवडलेलं नाही. तेव्हा तो म्हणतो तुझं काय चाललं आहे, तुला तरी कळतंय का, एकदा तुझा
जो टेम्परेचर आहे ना तो कन्याकुमारीवर असतो, दुसऱ्या वेळेला तू काश्मीरवर असते. म्हणजे तुझं टेम्परेचर मलाही समजत नाही आहे. मला तर असं वाटते की आपण लिव्हिंगमध्ये होतो ना तेच जास्त चांगलं होतं, कारण की जेव्हापासून लग्न झालं आहे ना तेव्हापासून आपल्यामध्ये ताळतंत्र काही राहिलंच नाही. तेव्हा ती म्हणते तू असं बोलतोय हर्षित माझ्याबरोबर, एवढा तुला माझा आहे. ठीक आहे जाऊ दे, मी झोपते. तेव्हा तो म्हणतो तूही झोप आणि मलाही झोपू दे, मला खरंच झोपायची खूप गरज आहे. हर्षित गपचूप झोपून घेतो. ते बघतात तेजाला काही रावत नाही. तेजा पुन्हा हर्षितला उठवायला जाते आणि म्हणते हर्षित उठणार आहे, असं का करतोय तू. तेव्हा तो म्हणतो तेजा मला झोपू दे का, बस झालं तुझं, नुसती किचकिच किचकिच लावली आहे, हे मला सहन होत नाही आहे. तो तिच्यावरती चिडतो. हे बघून तेजाला थोडं वाईट वाटत असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रेरणाने इकडे मस्त सतरंगी कलरची साडी घातलेली असते, गळ्यात छोटंसं मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या, असं कपाळावरती खूप मोठी टिकली लावलेली असते. हे सगळं झाल्यानंतर मिठू म्हणायला लागते खरंच प्रेरणादी तू खूप छान दिसत आहे. तेव्हा ती म्हणते खरंच ना, मी वाटते ना मोलकरणीसारखी. तेव्हा ती म्हणते हो तू वाटते मोलकरणीसारखी, पण तरी सुद्धा तुला तिथे जाऊन स्वतःच्या गोष्टी विसरता कामा नये. निवेदिता मॅडमनी काय सांगितलं आठवण आहे ना, गुप्तहेराला आपली आयडेंटिटी कोणासमोर करता कामा नये. म्हणून प्रेरणा म्हणायला लागते हो ते तर मलाही माहिती आहे, तुम्ही काळजी करू नका, मी माझी आयडेंटिटी खूप चांगल्या प्रकारे लपून ठेवेल. तेव्हा मिठू म्हणायला लागते पण प्रेरणादी तू जरा सांभाळून, तू चालली आहेस म्हणून थोडं आमच्या जीवाला घोर लागत आहे, कारण की तुझं बाळ आणि या सगळ्यामुळे आम्हाला थोडी भीतीच वाटते. तेव्हा ती म्हणते हे बघ आता हे मिशन आहे ना आणि ही आपली शेवटची संधी असू शकते, मग आता मी तिथे जाईल आणि मला जे पाहिजे ना ते करून घेईल, कारण की त्या मंजुषावरती लक्ष ठेवणं ही गरजेचं आहे ना. ती थोड्या कॉन्फिडन्समध्ये असते की आता आपण जाऊया. तेवढ्यात ती फोन हातात घेते आणि जशी जायला लागेल तशीच तिच्या पोटामध्ये कळ मारते. ते बघता सगळे तिला म्हणतात काय झालं प्रेरणा, तू ठीक तर आहे ना. तेव्हा ती म्हणते मी ठीक तर आहे, पण अचानक पोटात खूप दुखायला लागलं आहे. तेव्हा ते म्हणतात चला चला आपण हिला हॉस्पिटलला घेऊन जाऊ, असं सोडून काही चालणार नाही. तेवढ्यात प्रेरणाचा फोन वाजतो आणि फोनवरती अजून कोणी नाही तर मंजुषा असते. तेव्हा ती विचारते काय ग तू तर येणार होती ना, मग अजून आली कशी नाही. तेव्हा प्रेरणा म्हणते मॅडम कसं आहे माहिती का, माझ्या थोडं पोटात दुखत आहे, मी उद्यापासून आली तर चालेल का. तेव्हा ती म्हणते कसं चालेल, मला आजची सगळी सोय बघायची आहे आणि तूच आली नाही तर कसं होईल, मी दुसऱ्या कोणाला तरी बोलवते. इकडे प्रेरणा काही बोलायला जाईल तेवढ्यात मंजुषा कॉल कट करते. तेव्हा प्रेरणा म्हणायला लागते जाऊ दे, हे असं मध्ये सुद्धा झालं होतं, मी एक काम करते मी जाते, कारण की आता तिथे जाणं जास्त गरजेचं आहे. तेव्हा तेजा म्हणते काही पाळकळ बिगळ झाली आहे का, हे सगळं करायची बिलकुल गरज नाही आहे. तू एक काम कर मिठू, अजितला कॉल कर आणि हिला क्लिनिकमध्ये न्यायला सांग. तेव्हा मिठू म्हणायला लागते ठीक आहे मी हेच करते. तेव्हा ती म्हणायला लागते पण मिठू तू जाऊ शकत नाही आणि मी आता अशा अवस्थेत आहे की मी सुद्धा जाऊ शकत नाही, मग तिकडे जाणार कोण. तुम्ही ऐकलं नाही का ती काय म्हणाली, नाही तर दुसऱ्या कोणाला तरी बोलवेल, मग आपल्याजवळ एवढी आयती संधी आलेली हुकून जाईल ना. तेव्हा तेजा म्हणते तू शांत हो, तू याच्यामध्ये पडू नको, आता दुसरा कोणताच ऑप्शन दिसत नाही, म्हणून मला असं वाटते आता मलाच तिकडे जायला लागेल, कारण की मीच आता ही डुबती नैया सांभाळू शकते. तेजा लगेच म्हणायला लागते चला मीच आता जाते, कारण की दुसरा कोणता ऑप्शनच नाही. तेजा लगेच रेडी होते. दुसरीकडे इकडे संजीवनीताई मंजुषाच्या घरी आलेले असतात. तेव्हा ते म्हणतात खरं म्हटलं तर आपल्या आश्रमामध्ये आता काही मुलांची भरती झाली आहे, पकडा 11 ते 15 मधली मुलं आहेत, पण त्याच्यामध्ये किती मुलं आणि किती मुली याचाही डेटा माझ्याकडे आहे. तेव्हा ती म्हणते सांगा ना किती मुली आहेत आणि किती मुलं आहेत, हे सगळं तर छानच वाटते. तेव्हा संजीवनी सांगते 5 मुली आहेत आणि बाकीची मुलं आहेत. तेव्हा ती म्हणते 5 मुली, अच्छा ठीक आहे, तुम्ही एक काम करा, ही फाईल आहे ना ती माझ्याकडे ठेवा आणि तुम्ही जाऊ शकता. संजीवनी लगेच तिथून निघून जाते. ती फाईल बघून मंजुषाला खूप आनंद झालेला असतो की पुन्हा आपल्याला 5 मुली भेटणार आहेत. तेवढ्यात दाराची बेल वाजते आणि दारावरती अजून कोणी नाही तर तेजा आलेली असते. तेव्हा ती म्हणते मॅडम मी शेवंत आहे. तेव्हा ती विचारते तूच आहेस का शेवंता, म्हणजे तुला इथे कसं पाठवलं. तेव्हा ती म्हणते ती शारदा आहे ना, तिने मला सांगितलं होतं आणि त्याच्या मी इथे जेवण बनवायला आली आहे. तेव्हा ती म्हणते काय ग तुझा आवाज थोडा वेगळा वाटतोय, फोनवरती तुझा आवाज वेगळा होता. तेव्हा तेजा म्हणते अहो येतो ना कधी कधी फोनचा आणि रिअल आवाज थोडा वेगवेगळाच असतो ना, तसंच काहीतरी असेल. तेव्हा ती म्हणते अच्छा असं आहे का, मग एक काम कर, तुला स्वयंपाकाचं तर सगळं येतंय ना, खाली जाऊन मला एकदा फोन कर. खरं म्हटलं कसं आहे घरामध्ये स्वयंपाकाला बाई ठेवणं म्हणजे रिस्कीच काम आहे ना. तेव्हा ती म्हणते खरंच मी खाली जाऊन तुम्हाला फोन करायचा आहे का. तेव्हा ती म्हणते हो.
जा खाली आणि मला फोन कर, म्हणजे मला समजेल तू तीच आहेस की नाही, कारण की तुझ्या आवाजामध्ये मला गडबड वाटत आहे. तेव्हा तेजा म्हणते ठीक आहे, तुमचं जर एवढा सट्ट असेल तर काही हरकत नाही. मंजुषाला तिच्यावरती थोडा संशय आलेला असतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. दुसरीकडे मिठू इकडे सांगत असते, प्रेरणाती आता तुला आराम करायचा आहे, डॉक्टरांनी सांगितलं आहे बिलकुल दगदग करायची नाही, म्हणून आता तू आराम कर आणि झोपू की जाईल. तेवढ्यात प्रेरणा म्हणायला लागते, ठीक आहे ताई, मी आता झोपते, तुम्ही सुद्धा तुमच्या कामाला जा. तेवढ्यात ती रूमच्या बाहेरच जाईल. इकडे तेजा तिला कॉल करते आणि म्हणायला लागते की मिठू इथे खूप मोठा गोळ झाला आहे. ती मंजुषा आहे ना, ती खूप शातीर निघाली, तिने माझ्या आवाजामधला डिफरन्स ओळखला, तेव्हा मी कसं बसं तर विषय सावरला, पण ती आता म्हणते की माझ्यासमोर राहून मला तिच्याशी बोलायचं आहे, म्हणजे फोनमधला आवाज आणि माझा आवाज एक सारखा हवा आहे. तेव्हा मिठू म्हणते, अरे ही प्रेरणा ती सुद्धा आत्ताच झोपली आहे, मी कसं हिला उठू. ती लगेच तिच्या जवळ जाते आणि म्हणते, प्रेरणा ती सॉरी, मी तुला त्रास देत आहे, पण थोडं महत्वाचं बोलायचं आहे. तेव्हा ती विचारते, काय झालं, जे काय असेल ते सरळ सांग ना. तेव्हा ती म्हणते, त्या मंजुषाला तेजावरती संशय आलेला आहे की तिचा आवाज वेगळा वाटत आहे, मग तू तिच्याशी बोलशील का, म्हणजे कसं सोपं जाईल. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, आता आपल्यासाठी हे मिशन जास्त इम्पॉर्टंट आहे, मी आता गोळ्या खाऊन थोडी बरी आहे. तेव्हा मिठू म्हणते, ठीक आहे, मग आता आपण एक काम करूया, मी 10 बोलली की तू मंजुषाला कॉल कर आणि तेजा तू तशीच लिपसिंग करणार आहेस, म्हणजे कसं तिला डाऊट येणार नाही. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, काही हरकत नाही. इकडे मिठू सगळा प्लॅन ऑफ ॲक्शन सांगते की बघ, मी 10च्या काउंटवरती तिला कॉल करेल आणि तू तसंच सगळं काही करायला सुरुवात कर, कारण की मी तुला तिथल्या तिथे सगळं सांगेल. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, काही हरकत नाही, पण तेजाला थोडा संशय आलेला असतो. तेवढ्यात मंजुषा इकडे बाहेर येते आणि बाल्कनीमधून तेजाला बघायला लागते. तेव्हा तेजा म्हणते, मी तुम्हालाच फोन लावत आहे, बघा तुम्हाला फोन येईल. तिकडे 10 काउंट होतं आणि तिचा फोन वाजतो. तेव्हा मंजुषा एक एक करून प्रश्न विचारायला लागते, काय ग, तू माझ्या घरामध्ये आली आहेस, मग तुझा आवाज वेगळा वाटतोय का. तेव्हा प्रेरणा म्हणते, काय नाही माई, कसं आहे, लवकर लवकर बोला ना, स्वयंपाकी करायचा आहे, उगाच वेळ वाया घालू नका. तेव्हा ती म्हणते, अच्छा ठीक आहे, मला आता तुझा हात हलवून दाखव. तेवढ्यात मिठू इकडे इशारा करते, अगं तेजा पटकन हात वरती कर आणि हाय कर. तेजा लगेच हाय करण्याचा इशारा करते. तेवढ्यात ती म्हणायला लागते, आता मला स्माइल करून दाखव. तेजा लगेच इकडे मिठूच्या सांगण्यावरून स्माइल करायला सुरुवात करते. तेवढ्यात ती म्हणायला लागते, आता शेवटचा प्रश्न, ते म्हणजे मला सांग, माझ्या दारावरती जे तोरण आहे त्याचा कलर कोणता आहे. तेव्हा ती म्हणते, थांब जरा, मी जरा आठवण करते, थांबा थांबा, जरा विचार करते. तेवढ्यात मिठू म्हणायला लागते, मला जेवढं आठवते कलर पिवळा आहे, तुम्ही दोघी एकत्र पिवळा कलर बोला. तेवढ्यात ती लगेच इशारा करते आणि इकडे तेजा सुद्धा पिवळा कलर बोलते. कसं बसं का होईना, त्या दोघींचं ताळतंत्र बसलेलं असतं आणि प्रेरणाने ही गोष्ट सांभाळलेली असते. तेवढ्यात इकडे मंजुषा म्हणायला लागते, आता मग ये आणि वरती स्वयंपाकाला लाग. हे सगळं ऐकल्यानंतर प्रेरणा अक्षरशः सुटकेचा श्वास सोडते की फायनली आपलं काम झालं आहे. स्वामी, खरंच तुम्ही वाचवलं. ही मंजुषा दिसते तेवढी साधी नाही आहे, एक नंबरची चॅप्टर बाई आहे, हे त्या दोघींना समजून चुकलेलं असतं. तर दुसरीकडे हर्षित इकडे घरी येतो. तेव्हा तो तेजाला घरामध्ये शोधायला लागतो, पण तेजा त्याला कुठेच दिसत नसते, म्हणून तो तेजाला हाक मारायला लागतो. इकडे तेजा भाज्यांना बघत असते आणि म्हणते, ही कोथिंबीर आहे की मेथी आहे की माठाची भाजी आहे, मला तर या भाज्यांचं काहीच समजत नाही. ती भाज्यांना बघून पूर्णपणे कन्फ्यूज झालेली असते. तेवढ्यात हर्षित आत जातो आणि तेजाला पूर्ण घरभर शोधून ती काही सापडत नसते, म्हणून तो तेजाला फोन करतो. तेव्हा तेजा म्हणते, हर्षित आत्ता का फोन करत आहे, बोल ना हर्षित, काय झालं. अहो मी जरा कामावरती आहे, मी तुम्हाला नंतर फोन करते. ते ऐकल्यानंतर हर्षित तिला थोडा संशयाने बघायला लागतो, ही अशी का बोलली आणि कसल्या कामावरती, त्याला काही समजत नसतं, तो पूर्णपणे गांगरून गेलेला असतो. तेवढ्यात इकडे मंजुषा येते आणि म्हणायला लागते, मी काळे वाटाणे भिजून ठेवले आहेत, त्याची उसळ बनव, चपाती बनव आणि भात बनव, मला आता आश्रमालाही जायचं आहे, मग लवकर काम कर. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे मॅडम, तुम्ही जसं म्हणा तसं मी काम करणार आहे. तेव्हा ती म्हणते, काय ग, तुझ्यामध्ये काहीतरी वेगळं वाटत आहे, आपण याच्या पहिले कधी भेटलो आहोत का. तिला अक्षरशः संशय आलेला असतो. तेव्हा तेजाच्या तोंडातून शब्दच निघत नसतात. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे मंजुषा म्हणत असते, काय ग, तुला स्वयंपाकाचं सगळं येतं ना, मग एक काम कर, तू आता उद्या पुरणपोळीचा स्वयंपाक कर. तेव्हा
इकडे तेजाला थोडी काळजी वाटते आणि ती म्हणायला लागते एक काम करूया, जसं तू मला आज सांगितलं ना तसं तू मला फोनवरती सांग. तेव्हा प्रेरणा म्हणते वाटतं तेवढं सोपं नाही आहे, पुरणपोळीच्या स्वयंपाकाला खूप प्रॅक्टिस लागते. तेव्हा मिठू म्हणायला लागते हिला माझ्या अंदाजे डाऊट आला आहे म्हणून तर ही सगळी वागते. पण तुम्हाला माहिती आहे का, हे बघा ह्या शारदाचा फोटो आहे, शारदा मेली आहे. खरं म्हटलं तर हे सगळं त्या मंजुषानेच केलं आहे आणि मंजुषा वाटते तेवढी साधी नाही. तेव्हा तेजा म्हणायला लागते आता काही झालं ना तरी मिशन या मंजुषा आपल्याला थांबवता कामा नये, कारण की या मिशनमध्ये आता भरपूर जणांचा जीव अडकला आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच या मिशन मंजुषा वल्लरीशिवाय कंप्लीट नसेल ना, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.